आत्मवंदन सगळ्यांना खूप स्वागत आजच्या सत्रामध्ये सगळ्यांचं. तर आज मला असा संदेश आला होता की आपल्या सगळ्यांसाठी आज रेकीचं सत्र घ्यायचंय आणि म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की रेकी आपण घेतोय आज. त्याआधी मला एक सगळ्यांना सांगायचं की सध्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे. मी गेले काही दिवस तुम्हाला सांगते ही गोष्ट. तर आता सुद्धा अ, जे सूर्यापासून येणारी ही एनर्जी आहे याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज असतील किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अशा आहेत. आणि यामधून आपल्यापर्यंत प्लाझ्मा असे पार्टिकल्स पोहोचतात. हे कण आहेत जे आता सध्या वातावरणामध्ये आहेत. आपल्याला माहिती उन्हाळा कडक आहे, ऊन जोरदार आहे आणि ह्या सगळ्याचा तर आपण उष्णतेचा आपण सध्या अनुभव घेतोय. पण ह्यासोबतच आता हे जे प्लाझ्मा पार्टिकल्स आहेत, हे जे कण आहेत, हे मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि हे कण आपल्याला आत्ता सध्या आपल्या नर्वस सिस्टम मध्ये म्हणजे आपण जे विचार करतो, जे आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होतात, त्याच्यावर सुद्धा हे परिणाम करतात. कदाचित थोडंसं उन्हामुळं पण असेल की आपल्याला थकवा जाणवतोय सगळ्यांना. पण ह्याबरोबरच ह्या एनर्जीमुळे सुद्धा लोकांमध्ये म्हणजे जे साधना करताना आपल्याला जाणवतं खूप एनर्जी ड्रेन झाल्यासारखं जाणवतं, म्हणजे थकवा आल्यासारखं. म्हणजे ध्यान लावल्यानंतर, रेकी लावल्यानंतर सुद्धा दिवसभर थोडंसं थकल्यासारखं वाटत असेल. उन्हाचा तर परिणाम आहेच आहे, पण ह्या एनर्जीचा पण हा परिणाम आहे. त्यामुळे एकतर पाणी भरपूर प्यायचं, पाण्याशी संपर्कात राहायचं दिवसभर. हात पाय आपण थोडे पाण्यामध्ये हात पाय धुतोच, पण सोबतच पाणी थोडं गरम घेऊन त्याच्यामध्ये खडे मीठ घालून आपले पाय त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे थोडा वेळ. जसं मी आधी पण सांगितलं, तर एक ग्राउंडिंग टेक्निक आहे. शरीराची जी अतिरिक्त उष्णता आहे ती त्या पाण्यामध्ये जाते आणि आपल्या त्या जलतत्वाचा आपल्याशी संपर्क आल्यामुळं आपल्या सगळ्यांना हे फरक जाणवतो. तर मी ही प्रॅक्टिस सहज योगमध्ये असताना सुद्धा करायची आणि आता सुद्धा करते. तर त्याचे परिणाम खूप चांगले आहेत. सगळ्यांनी सुरू ठेवा जर करत असाल तर, आणि जर करत नसाल तर सुरू करा हे. तर आपण जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा शरीरातली अतिरिक्त उष्णता त्या पाण्यामध्ये जाती. आणि उष्णता कमी करण्यासाठी पण हे टेक्निक खूप चांगलं आहे. हातामध्ये खडे मीठ घेऊन सुद्धा आपण थोडा वेळ ध्यान करायचं. खडे मिठाने आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची. सोबतच सध्या थोडंसं आपल्या विचारांवर आपण लक्ष ठेवू दिवसभरामध्ये. कारण हे जे प्लाझ्मा पार्टिकल्स येत आहेत, हे आपल्या इच्छापूर्तीसाठी खूप उपयोगाचे आहेत. त्यामुळे ह्या एनर्जीचा, ह्या ऊर्जेचा आपण सगळेजण फायदा करून घेऊ. जितकं आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायची काही बऱ्याच दिवसापासून असेल की आपल्याला काही आपले लक्ष आहे की आपल्याला काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल, तर हा सगळ्यात अनुकूल असा पिरियड आहे सध्या. त्यामध्ये जी लोक साधना करतात, ध्यान करतात, त्यांचं लक्ष जे आहे ते लवकर केंद्रित व्हायला लागतं. का तर आपण ध्यानामध्ये काय करतो, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला लागतो. आणि आपल्याला सवय होते की विचार शांत कसे करायचे आता आपल्याला कळतंय. विचार जर खूप चालू आहेत मनामध्ये, तर आपण थोड्या वेळ ध्यानाला बसलो म्हणजेच आपलं लक्ष, आपलं ध्यान श्वासांवर केंद्रित केलं की आपल्याला कळतं की विचार शांत व्हायला मदत होते. जिथं आपले विचार शांत, तिथं आपण परमात्म्याशी जास्त जोडलेले ह्या एनर्जीशी. हे हे सगळेजण लक्षात ठेवू. कारण जर जसं उदाहरण सांगते की एखाद्या ग्लासमध्ये पाणी भरून आहे, मला नवीन पाणी त्याच्यामध्ये भरायचंय, तर त्या आधी जे ग्लासमधलं पाणी आहे ते मला बाहेर काढावं लागेल. मग थोडी जागा करावी लागेल, मग दुसरं पाणी मी त्याच्यात ओतू शकते. सेम आपले विचार जोपर्यंत चालू आहेत चक्र, तोपर्यंत परमात्मा आपल्याला काय सांगतोय, ती एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, वैश्विक शक्ती आपल्या मनामध्ये काय इंट्युशन तयार करते, काय आपल्याला विचार देते, कुठल्या प्रकारचे विचार मला संदेश मिळतात हे मला कळणारच नाही. त्यामुळे आपल्या विचारांना थोडं शांत करायचं आणि त्या एनर्जीला आपल्या आतमध्ये येऊ द्यायचं. तर ती एनर्जी आपल्या ह्या वेसलमध्ये, ह्या अ, भांड्यामध्ये आली पाहिजे ना. तर ते भांड्यात जी ऑलरेडी एनर्जी भरली आहे, जे शांत होत नाहीयेत विचार, त्यांना आधी शांत करायचं. मग ती एनर्जी आपल्याला येऊन सांगायला लागते, मदत करते, मार्गदर्शन करते. आणि ह्यासाठी विचार शांत झाले पाहिजेत. सारखी जर डोक्यामध्ये बडबड सुरू असेल विचारांची, तर तर ते जे काय सांगतायत आपल्याला ते कळणारच नाही. म्हणून आधी ध्यान करण्यामुळं हळूहळू आपण जसं श्वासांवर दिवसभर जरी लक्ष ठेवलं थोडं, विचार नकारात्मक तर येत नाही येत ना फार, हे लक्ष ठेवायचं थोडं थोडं मधून मधून. आणि दिवसभर आपण वर्तमानात राहायचं.
मग त्यावेळेस ही जी ऊर्जा आहे जी आता मोठ्या प्रमाणावर ब्रह्मांडामध्ये आहे, पृथ्वी फोटॉन बेल्ट मधून जातीये. थोडंसं बघा युट्यूबवर की हे काय आहे नेमकं. मला व्हिडिओ मिळाला तर मी पाठवेन. तर हे जे फोटॉन बेल्ट मधून पृथ्वी जातीये, प्रवास करतीये, त्याचा आपल्या सगळ्यांच्या नर्वस सिस्टमवर परिणाम होतो. आणि अशा वेळी आपण जे काही इच्छा करू, तर त्या इच्छा लवकर पूर्ण म्हणजे मॅनिफेस्ट लवकर होतो, कारण आपण सगळेजण उच्च ऊर्जेमध्ये जात आहोत. आणि मग त्यावेळी जर आपण नकारात्मक विचार खूप आणू मनामध्ये, तर ते एनर्जी एकमेकांमध्ये क्लॅश होणार आहे. आणि म्हणून काय करायचं की दिवसभर चांगल्या विचारांमध्ये राहण्यासाठी जे आपल्याला आवडतं ती गोष्ट करायची. आपले छंद काही आवडत असेल आपल्याला करायला, पेंटिंग असेल, काहीतरी ऐकायला आवडत असेल गाणी, पिक्चर बघायला आवडत असेल, जे आपल्याला आवडतं, जेणेकरून आपण चांगल्या ऊर्जेमध्ये राहू, चांगल्या मूडमध्ये राहू, चांगल्या भावनांमध्ये राहू, ह्याची फक्त आपण काळजी घ्यायची आता. विचारांवर लक्ष ठेवायचं. मी खूप नकारात्मक विचार करतेय का? मग जर खूप करत असेल नकारात्मक विचार आणि माझ्या भावना पण त्याला ऍड झाल्या असतील, तर मग ते रियालिटीमध्ये वास्तवामध्ये येतं. त्यामुळे काळजी घ्या की आपण नकारात्मक विचार करत नाहीयेत आणि त्याला आपल्या भावना जोडलेल्या नाहीयेत. म्हणजे मी जर आता विचार केला की मला संधिवातचा त्रास आहे उदाहरणार्थ, आणि मी म्हणते की माझा संधिवाताचा त्रास कधी आयुष्यात कमी होणार नाही बहुतेक, हा एक विचार झाला. पण त्या विचारासोबत मी काय केलं, मनात दुःख पण आलं माझ्या. खूप तीव्र विचार आहे की मला आयुष्यभर बहुतेक हे असंच राहावं लागणार. आणि ते दुःख पण ऍड झालं आणि तो विचार करत असताना माझ्या डोळ्यातून पाणी आलं. जेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येतंय ह्याचा अर्थ माझ्या भावना खूप तीव्र झाल्यात. मला खूप दुःख झालंय त्या एका विचारामुळं की आता माझं आयुष्यभर संधिवात कधी संपणार नाही. मला आयुष्यभरासाठी हे दुखणं लागलेलं आहे माझ्या मागं. आणि मला आयुष्यभरासाठी ह्याच्यावर गोळ्या औषधं घेत बसावं लागणार आहे. आणि मी अशीच अधू झाली, असे विचार आले आणि सोबतच अशी भावना माझी तीव्र झाली आणि मला रडू आलं. म्हणजेच काय झालं, त्या विचारांना मी बळ दिलं की करेक्ट आहे, आता असंच होणार. आणि मग तो विचार आपला मेंदू जो आहे तो शरीरामध्ये ते विचार सगळीकडे जाऊन शरीर त्याप्रमाणेच काम करायला लागतं. हे आपल्याला मी खूप वेळा सांगितलंय. आणि हे आता न्यूरो सायंटिस्ट असतील, हे सगळेजण हे आता मान्य करतात की हे विचारांचीच आपल्या शरीरावर रोग, त्याच्यानी परिणाम होतो आणि रोग निर्माण होतात. त्यामुळं जसं मी रडायला आलं मला, आणि त्या अर्थी माझ्या खरोखर गुडघ्यांमध्ये संधिवातावर त्याचा परिणाम, आणि ते तेवढं तीव्र व्हायला लागतं अजून. त्यामुळे काळजी घ्यायची की विचार आलाय ना साधारण, तर तो पुढे जाऊ द्यायचा. त्याच्यामध्ये भावना अडकून अजून थोडा वेळ त्या विचारात राहायचं नाही, जेणेकरून रडू येईल, दुःख वाटेल, जुन्या गोष्टी आठवतील, अजून त्याला काही गोष्टी जर कनेक्टेड असतील, तर हे सध्या कटाक्षाने टाळू आपण सगळेजण. आणि शक्यतो प्रयत्न करायचा की जे होईल ते होईल. आत्ता मी वर्तमानात आहे आणि मी खुश आहे, आनंदात आहे. आणि माझा परमात्मा माझ्या सतत सोबत आहे. त्याला माझी काळजी आहे. मी कशाला काळजी करू? मी फक्त माझ्या शरीराची काळजी घेते. खाणं पिणं असेल, व्यायाम असेल, झोप असेल, हे माझ्या हातात आहे. बाकी माझ्या हातात काही नाहीये. हे सगळं शरीराचे जे नियम आहेत चांगलं त्याला ठेवणं, हे माझ्या हातात आहे. बाकी ती काळजी की कसं होणार आता, हे असंच राहणार का, हे सगळं सोडून द्यायचं. पूर्ण पूर्ण शरण जायचं. आपले गुरु एंजल्स आपल्या सोबत आहेत सगळ्यांच्या. त्यामुळे ह्या काळामध्ये सगळेजण अ, हे खूप व्यवस्थित लक्ष द्या की आपले विचार, आणि त्यासाठी आपल्याला जे आवडतं, ज्याच्यातून आपल्याला खुशी मिळते, ते सगळं करायचं. टीव्ही बघायचा, पिक्चर बघायचा, गाणी ऐकायची, काही पेंटिंग असेल, काही शिवणकाम, जे काही आपल्याला आवडतं छंद, तो काहीही आपल्याला आवडणारा करू शकतो आपण. पण ह्या विचारांमध्ये राहायचं टाळायचं. तर एवढीच एक आपण सगळेजण करू ही प्रॅक्टिस. आणि वर्तमानात राहायचं म्हणजे ह्या सगळ्या विचारांना वेळच मिळणार नाही. जितकं आपल्या हातात जे काम आहे तेच करायचं. तर हा मला संदेश दुपारपासून मला येतोय. आणि हा माझ्यासाठी पण लागू आहे, तुमच्यासोबतच सगळ्यांनाच आहे हे. त्यामुळं ह्याच नोटवर आपण आजची रेकी आपली सुरुवात करू. हा काळ अतिशय अनुकूल आहे इच्छापूर्तीसाठी. मनामध्ये चांगले विचार ठेवा. रोज लिहून काढायचं की माझं शरीर अगदी निरोगी आहे. माझ्या शरीरात जो जो आपल्याला जो त्रास आहे तो पूर्ण गेलेला आहे असं त्याच्यामध्ये लिहायचं, आणि ते वाचायचं आणि ते फील करायचं म्हणताना. म्हणजे नुसतं म्हणायचं नाही, तर त्याच्यातनं भावना आली पाहिजे की खरोखर तो त्रास माझा गेलेला आहे. ह्याप्रमाणे आपण आनंदात राहायचं. आणि मग बघा तुम्ही
हा प्रयोग तुम्ही 15 दिवस करून बघा, त्या भागाचा त्रास कमी झालेला तुम्हाला जाणवेल. तर हे तुम्ही आता ह्या काळामध्ये करू शकता. अशी कुठली इच्छा आहे आपल्याला आयुष्यात, पैशा संदर्भात असेल, काही नवीन वस्तू घ्यायची घरामध्ये, काही घ्याय असे काही स्वप्न असतील तर ती आत्ता डोळ्यापुढे आणा, फील करा, अनुभव करा आणि लवकरच ती आपल्या वास्तवामध्ये उतरेल. तर हा अतिशय अनुकूल असा पिरियड चालू आहे सध्या. मोठ्या प्रमाणावर एनर्जी पृथ्वीवर येते, तर ह्याचा आपण सगळेजण फायदा करून घेऊ. ध्यानाने आपण श्वासांवर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळं आपण जे ध्यानी लोक आहोत त्यांना ह्याचा जास्त फायदा होतो, कारण आता आपण शिकलोय की एकाग्र कसं करायचं स्वतःला. ठीक आहे, तर आपण सगळेजण आजच्या आपल्या रेकी सत्राची सुरुवात करू. आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये. आपण जिथं बसलोय तिथं स्वतःला सगळ्यात आधी स्थिर करू, अगदी आरामामध्ये. आरामात आपल्या शरीराला मागे आधार घेऊन पाठीला स्थिर करून पाठीचा मणका ताठ ठेवायचा. दीर्घ श्वास आपल्या नाकातून, एक मोठा श्वास आपल्या पोटामध्ये श्वास भरून घ्यायचा. हळूहळू श्वास घ्यायचा आणि हळूच तो तोंडाने सगळ्या श्वास बाहेर सोडायचा. बाहेर सोडताना आपलं शरीर स्थिर झालंय, शांत झालंय असा विचार करायचा. आपल्या मस्तकापासून तळपायापर्यंत एका क्षणामध्ये सगळी जाणीव आपल्याला झाली पाहिजे. जेव्हा आपण बाहेर श्वास सोडतो, हा श्वास घेताना आणि सोडताना या श्वासाला अगदी जाणीवपूर्वक लक्ष देऊन अनुभव करायचे. ही हवा कशी आपल्या शरीरातून बाहेर आणि बाहेरून पुन्हा शरीरात प्रवास करते, हे अगदी लक्ष देऊन बघायचं. आज सकाळी आपण जेव्हा आपले डोळे उघडले, आपल्याला आपल्या श्वासांची जाणीव झाली असेल. दिवसभर आपण किती वेळा श्वास घेतलाय, या सर्व श्वासांसाठी, आजच्या दाखवलेल्या दिवसासाठी आपण सगळ्यात आधी परमात्म्याचे आभार व्यक्त करू. आपल्या शरीराचे आभार, ज्या शरीरात राहून आपण हे सगळे अनुभव घेतो. पृथ्वीवरचा आपला हा एक प्रवास चांगल्या वाईट अनुभवांमध्ये पुढे पुढे जातोय. इथला एक एक दिवस आपण अनेक भावनांमधून अनुभव करतोय. आनंद असेल, दुःख असेल, निराशा असेल, काहीतरी मिळवल्याचा, काहीतरी पूर्ण केल्याचा एक समाधान असेल. आपल्या या पृथ्वी मातेचे आभार व्यक्त करू, जिच्यामुळे आपण हे सगळे अनुभव घेतोय. अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, वेगवेगळी फळं, फुलं, तिच्या गर्भातून येणाऱ्या
सोनं, चांदी यापासून बनवलेले दागिने, हे सगळं काही तिचंच दिलेलं आहे. म्हणूनच ती आई आहे, माता आहे, जी आपल्या लेकरांना सगळ्या गोष्टींची पूर्तता करते. पूर्ण हृदयातून आभार. आपल्या हृदयावरचा श्वास अनुभव करतो. प्रत्येक श्वासासोबत पृथ्वी मातेला आभार व्यक्त करू. खूप आभार. आमच्या सगळ्यांचा तुला प्रणाम आहे. आमच्या सगळ्यांचे तुला आभार आहेत. ग्रॅटिट्यूड. थँक्यू. या हृदयावरच आपले श्वास जाणवत असताना आपले गुरु आणि इष्ट देवता यांचे सुद्धा आपण अनेक आभार व्यक्त करू. ज्यांच्या साधनेमुळं आपण, ज्यांच्या उपासनेमुळं आपण या ध्यानापर्यंत पोचलो, ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला स्वतःच्या श्वासांशी जोडण्याचा, स्वतःच्या आतल्या जगात बघण्याचा, डायरेक्ट परमात्म्याशी कनेक्शन करण्याचा हा मार्ग आपल्या गुरूंमुळं, इष्टदेवतेमुळं आपल्याला दिसलाय. त्यांचे अनेक आभार. आपल्या डोळ्यापुढे त्यांचा चेहरा आणू. माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते माझे ब्लेसिंग्स आहेत, माझे आशीर्वाद आहेत. या सर्व मिळालेल्या सुखासाठी, साधनांसाठी, आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, जो आत्मा माझा शत्रू म्हणून माझ्या समोर असेल, जो मित्र म्हणून असेल, तो नातेवाईकांच्या रूपात माझ्या समोर असेल, तो प्रत्येक जण माझ्या या सोल प्लॅनचा एक भाग आहे. माझ्या आत्म्याच्या प्रवासाचा एक भाग आहे, जो मला काहीतरी शिकवण्यासाठी आलाय, माझी कर्म संतुलनात आणण्यासाठी आलाय, मला निस्वार्थी प्रेम करण्यासाठी, शिकवण्यासाठी आलाय. त्या सगळ्या आत्म्यांचे मी आभार व्यक्त करते. आपले दोन्ही हात आता अगदी सावकाश एकमेकांवर घासायचे, थोडे गरम होईपर्यंत. आणि आकाशाकडं तोंड करून आपल्या छातीच्या पुढं धरायचे. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. ब्रह्मांडातली दिव्य अशी रेकी शक्ती माझ्या हातात ये, मला बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्णपणे बरं कर. चोकुरे चोकुरे चोकुरे. चोकुरेचं चिन्ह डोळ्यापुढे आणू. सेहेकी सेहेकी सेहेकी. हे चोकुरे आणि सेहेकी आपले सगळे फायदे माझ्या शरीराला, सगळ्या चक्रांना, सगळ्या पेशींना मिळू देत. आजचं हे सत्र माझ्या आणि सृष्टीच्या सर्वोत्तम हिताचं होऊ दे. हे परमात्मा, आमच्याकडून तू हे सत्र करून घे. आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर, आपल्या मांडीवर ठेवायचे. मी आमंत्रण देते डॉक्टर मिकाऊ उसुई यांना. आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांना मी बोलवते, आपल्या सगळ्यांच्या गुरूंना आमंत्रित करते.
आर्कएंजल मायकल यांना मी बोलवते. आपल्या गुरूंचा चेहरा आठवा आणि आमंत्रित करू आपण त्यांना. माझ्यासोबत आजच्या रेकी सत्रामध्ये या आणि मला मदत करा पूर्ण बरं होण्यासाठी. आता आपलं सगळं लक्ष आपल्याला केंद्रित करायचंय पुढची 3 मिनिटं आपल्या मूलाधार चक्रावर. डोळ्यापुढे लाल रंगाची कल्पना या भागामध्ये, शरीराचं बूड जमिनीला जिथं स्पर्श करतंय तिथं गोल 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 हा लाल रंग फिरतोय, पसरतोय. पूर्ण लक्ष केंद्रित खालच्या भागावर. आपल्या हातातून रेकी शक्ती वाहायला सुरुवात झाली. माझं मूलाधार चक्र संतुलनात आलं आहे. उजवा हात आपल्या स्वाधिष्ठानावर, ओटीपोटावर, आणि आता डावा हात सुद्धा ओटीपोटावर, मध्यभागी किंवा डाव्या बाजूला. संपूर्ण लक्ष ओटीपोटावर केंद्रित. सुंदर असा दिव्य नारंगी रंग, ऑरेंज कलर गोल 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 या भागामध्ये फिरतोय. आपल्या ओटीपोटामध्ये सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या ऊर्जान्वित होत आहेत रेकी शक्तीद्वारे. हार्मोन्स संतुलनात येत आहेत. इथं असणारा ऊर्जेचा सगळा अडथळा दूर होतो. युरिनचे प्रॉब्लेम्स किंवा अजून कोणताही इथल्या अवयवांमध्ये असलेला त्रास दूर होतो. पूर्ण लक्ष आपलं आतमध्ये, ओटीपोटाच्या आतमध्ये खोलवर आत जाऊ.
माझं स्वाधिष्ठान चक्र आता संतुलनात आलं. आपली ऊर्जा पूर्णपणे संतुलनात कंपन पावती. उजवा हात आता आपल्या नाभीवर, उजव्या बाजूला किंवा मध्यभागी. डावा हात डाव्या बाजूला किंवा मध्यभागी उजव्या हातावर ठेवायचा. आपल्या हाताने आपल्या पोटाला अनुभव करू. हातातून वाहणारी ही रेखी शक्ती पोटामध्ये आतपर्यंत जाऊन प्रत्येक पेशीला बरं करते. माझी इन्सुलिन लेवल संतुलनात आहे. ब्लड प्रेशर नियंत्रणात आहे. सर्व पचनाचे उष्णतेचे आजार दूर होत आहेत. पचन संस्था योग्य रीतीने काम करते. पिवळा रंग आपल्या पोटामध्ये गोल फिरतोय. बंद डोळ्यांनी पोटाच्या प्रत्येक भागावर लक्ष ठेवू. डावा भाग, उजवा भाग, पाठीकडचा भाग, सगळं पोट फक्त आपल्या बुद्धीने अनुभव करायचा. आत जाऊन, खोलवर जाऊन. माझ्यापर्यंत अनेक नवनवीन संधी येत आहेत. पैशाच्या सगळ्या अडचणी दूर व्हायला लागल्यात. रेकी शक्ती मदत करते. चारी दिशातून पैसा माझ्याकडे येतोय, स्थिर होतोय. माझ्या उत्साहामध्ये वाढ होती आणि माझं नाभी चक्र, मणिपूर चक्र संतुलनात आलंय. आपला उजवा हात आता छातीवर, उजव्या बाजूला किंवा मध्यभागी ठेवू. डावा हात डाव्या बाजूला. आपल्या छातीचा मध्य भाग म्हणजे आपलं हृदय चक्र. हिरव्या रंगाची गोल गोल ऊर्जा इथं फिरतीये. हिरवा रंग डोळ्यापुढे आणून हातातून वाहणारी रेकी शक्ती या भागाला पूर्ण ऊर्जान्वित करते. सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या, माझं हृदय, सगळ्यांना ऊर्जा मिळते. परमात्म्याची ऊर्जा. जे काही अडथळे आहेत, जे माझ्या भावनांमुळे, विचारांमुळे निर्माण झालेत, ते सगळे या परमशक्तीच्या संपर्कामुळे दूर व्हायला लागले. ही रेकी शक्ती माझ्या सगळ्या हृदय चक्राला संतुलनात आणते. आपल्या बंद डोळ्यांनी आपलं हृदय आतमध्ये जाऊन बघू. पूर्ण हृदयाचा भाग, छातीचा भाग, पाठीकडचा भाग बंद डोळ्यांनी अनुभव करू.
माझ्या आत्म्याचं स्थान, माझं हृदय आता संतुलनात आलं. आपला उजवा हात आता आपल्या विशुद्धी चक्रावर, गळ्यावर, उजव्या बाजूला किंवा पुढे किंवा मागे आपल्या सोयीने ठेवायचा आहे. आणि डावा हात सुद्धा आता उचलून योग्य स्थानी ठेवायचा. आपल्या गळ्याला आपल्या तळहाताचा स्पर्श झाला पाहिजे. आकाशी निळा रंग आपल्या गळ्यामध्ये गोलाकार फिरतोय. थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात येत आहेत. आपल्या हातामध्ये असणारी ही दिव्य शक्ती, ही सिद्धी, ही पॉवर आपल्या गळ्याच्या सगळ्या पेशींना ऊर्जा देते. रेकी शक्तीचे आभार व्यक्त करू, कारण गळ्याचं हे स्थान, विशुद्धी चक्र, हे व्यक्त होण्याचं स्थान आहे. आपल्या गळ्यातूनच श्वास नलिका, अन्न नलिका खाली जातात. त्यांना सुद्धा रेकी शक्ती ऊर्जा देते. कान, नाक, तोंडाचा सगळा भाग, सगळीकडे ही शक्ती प्रवास करते, सगळ्या पेशींपर्यंत पोहोचते. आपला गळा आतून कसा दिसतो ते बघू. इतकं आतमध्ये जायचंय गळ्याच्या. आपला कंठ, जीभ सगळं जाणवलं पाहिजे. घशाच्या आतमध्ये असणाऱ्या होणाऱ्या छोट्या छोट्या हालचाली आपल्याला जाणवल्या पाहिजेत. आपलं विशुद्धी चक्र पूर्णपणे संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या आज्ञा चक्रावर, कपाळावर किंवा कपाळाच्या मागच्या बाजूला, डावा हात सुद्धा त्यानुसारच ठेवायचा. दोन्ही हातांपैकी एखाद्या हाताला जर कळ लागली तर आपण एखादा हात खाली गुडघ्यावर ठेवू शकतो. आपल्या कपाळाच्या सगळ्या भागामध्ये हातातून वाहणारी ही शक्ती पोचते. आपला मेंदू, मेंदूच्या सगळ्या शिरा, पेशी, रक्तवाहिन्या, रक्त सगळ्यांपर्यंत ऊर्जा पोचते, सगळ्यांना ऊर्जा देते, शक्ती देते. शांत कर. सगळ्या भागाला विचार करून थकलेल्या आपल्या मेंदूला इंट्युशन वाढतायत. माझे इंट्युशन पॉवर वाढली आहे. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आली. मी सहजपणे योग्य निर्णय घेते. शेवटचा 1.5 मिनिट लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर एकाग्र.
ज्यांना इच्छा आहे अजून एखादा मिनिट आपल्या डोळ्यांवर हात ठेवून रेकी देऊ शकता. 5, 4, 3, 2, 1, 0. आपण सगळे आभार व्यक्त करू रेकी शक्तीचे आणि परमात्म्याचे. आपल्या सगळ्यांचे अनेक आभार.